कालचा निर्णय लय गोड आहे अहो, विचार करण्यासारखा आहे. त्याची बी 14 पात्र आणि ह्याची बी 16. मग भांडणच कशापैकी. आता दुसरं एक फॅड निघाले, ऑनलाईन लग्न. ह्यानं मोहळत त्यानं गड हिंगलजला, हिनं मोहळत आपण मोबाईलवर अक्षरा टाकायच्या. बर लग्न बी मला ऑनलाईन मान्य आहेत, लेकर कधी बी ऑनलाईनच. वैकुंठवासी गणपतराव बाबूराव सरख गुरुजी यांच्या असणाऱ्या 7व्या पुण्यतिथी निमित्तानं, पुण्यतिथी कोणाचे करतात? ज्यानं प्रामाणिक कार्य केलं आहे की नाही, ज्यांनी या पुढं 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 सरकून तुम्ही बसा, त्यांना सारू नका. विठ्ठल लाईव्ह ऐकावा तर पुढं या. आव कसलं कॅमेरा त्या कायमचं कॅसेट होणार आहे. हा, पुण्यवंत कोणाला म्हणतात? ज्याची वाणी खरी आहे महाराज, ज्याचं बोलणं खरं आहे, ज्याचं सांगणं खरं आहे ना, म्हणून करतात त्याचं खरं. एक बाई पंचांग बघणाऱ्याकडे गेली व त्याला म्हणजे काका भविष्य बघा. ते म्हणलं कशाचं भविष्य? काय नाही म्हणजे 15-3 वार त्यांना हाणून पाडल्याने होते, त्याने आजारातनं उठलं की मला होतंय, आणि माझं झालं की पोराचं होतंय. बामण म्हणलं मी पंचांग फाडून टाकतो. म्हणलं उठ. हसला असतंय वय पंचांगात. हा, जीवनामध्ये जो आनंद आहे, जे सुख आहे ना, आई वडिलाची आठवण करा. शंकराने निर्माण केलेला पुंडलिक, पुंडलिकाचं लग्न झालं, बायको अतिशय सुंदर मिळाली बघा. जोडीदार कसला का असना, बायको दिखणी पाहिजे बघा, म्हणजे लेकरं चांगली होते ती. शुद्ध बीजा पोटी फळे. गुरुजीचं कार्य, गुरुजीचं कीर्तन करायचं कार्य, पुजाऱ्याचं कार्य चांगलं आहे अहो, पण यांची लेकरं चांगली असतील ह्याची खात्री नाही. गुरुजीला किती मुलं आहेत मला माहित नाही, मुली लक्षात आलं का? गुरुजी पद फार मोठं आहे, लक्षात घ्या. एकच गुरुजी होऊन गेला, ते म्हणजे साने गुरुजी. एक गुरुजी राष्ट्रपती झाले, सर्वपल्ली राधाकृष्णन. गुरुजी हे पवित्र ठिकाण आहे. 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहतेली वाटलं होतं मला. राजवट कोणाची का असना, मला काय घेणं नाही. त्याची 2.5 वर्ष झाली की ह्याच्या मागा भोंगा लावला. कालचा निर्णय लय गोड आहे अहो, विचार करण्यासारखा आहे. त्याची बी 14 पात्र आणि ह्याची बी 16. मग भांडणच कशापैकी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द पॉलिटिक्स? कसं झालं राजकारण आणि काय उगा सांगता काय? उद्या 2024ला मतदान करायची पंचायत आपल्याला. विरोधक बी तीच आहे ती, आणि सत्ताधारी बी तीच आहे ती. कळलं का? कशाच काय आलंय काय? सज्जन कोणाला म्हणावं? फक्त ज्याची वृत्ती जगाच्या कल्याणासाठी. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती. देह कष्टविती परोपकारी, हो हो हो, देह कष्टविती परोपकारी. कष्टविती परोपकारी, ओ हो, देह कष्टविती परोपकारी.
जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी. तुमच्या सगळ्या संतांच्या वारकऱ्यांच्या मोहोळ तालुक्यातील सर्व वारकऱ्याच्या आशीर्वादानं आहे की नाही. या नगरमध्ये मुरलीधर तात्यांच्या मळ्यामध्ये आमराई भरपूर होती. बोडके दादाच्या मळ्यामध्ये मी संकट चतुर्थीचा कार्यक्रम केला. अजून माझ्या ध्यानात आहे. तात्याची आठवण कायम राहिली. तात्या मी खूप मोठा झालो बघा. जिथं मराठी इंटरनेट आहे, मराठी बोलणारा माणूस आहे, तिथं तुमचा बुटकागिरी महाराज पोचला. मी बुटका जरूर आहे पण अनुभव दांडगाय आहो. अनुभव दांडगाय. त्या पूर्वी गॅस नव्हता, चुली होत्या. आता बी चुलीच आहे. त्या बाया काथोटीत भाकरी करतात, तव्यात टाकतात. तापलेली भाकर चुलीला लावतात. काय भाकर फुगते यावं आणि खमंग बी लागती हो. आता उलट झालंय, भाकर करणारीच फुगती. म्हणून नवऱ्याची पडावणी झालं. नवऱ्याच्या निम्म्या शरीरात बायको असावी. आता बायकोलाच गाडा वाढल्याने वाढावं लागतं. म्हणून करता ऐसा ज्याचा अनुभव आणि विश्वदेव सत्यवते. कुर्ल्याला माझा साडू आहे व 3 एकर ऊस लावलाय. 4थं साल आहे बघा. ऊस एवढा उंच आहे, बाहेरून कोंबड्या दिसते त्या ऊसातल्या. काय धंदा करतो मर्दा. केला धंदा नीट करते. नो प्रॉफिट इन एव्हरी प्रोफेशनल. दररोज धंद्यात नफा नाही, पण दुकान उघडं ठेवा. निदान उधाऱ्या तर गोळा होते देवा. आम्हा कीर्तन करायला भजण्याला म्हणत नाही ते काही लोक. तुम्ही पुण्यवंत हो का? तुम्ही वैकुंठाला जाणार हो का? एवढे कीर्तन करता, भजन करता, तुम्ही वैकुंठाला जाणार. अरे आम्ही अनगरच्या वड्यात पडू दिर. तुझी काय वैकुंठाची लक्झरी फिक्झरी आहे काय? तू कोण रे बोलणार काय बाण्या? तुला काय करता? आम्ही वैकुंठाला जाऊ ना त्या गावात फिरकाळून मरू. तुला कोण गाड्यावर चहा देत नाही साधा. माणसाला बोलायची पंचायत. मी सांगलीला गेलो, खुर्चीवर बसलो हॉटेलात. मी म्हणलं एक वडा सांबर दे बाबा. मग त्याने ते कणस वडाचा दाताळा आणि 1 चमचा दिला. मी वडा फोडला तर त्याचा आपुट वांगो. त्या वेटरला म्हणलं इकडे ये. लका म्हणलं बटाटा वडा सांगितला. म्हणलं ह्याचा आपुट वांग आहे. ती मालका पुढं जाऊन बोंबलाच म्हणलं. मी तशीच प्लेट उचलली आणि त्याच्या टॅबलावर आदळली. मालक म्हणला काय झाला? मी म्हणलं बटाटा वडा सांगितला ह्याचा आपुट वांग आहे. त्याचं कारण आहे बाकीचं सगळं आठवड्याच्या आत पचतं. वांग 6-6 महिने पचत नाही. तसली वांगी भाजनात नसावी. तसली वांगी ग्रामपंचायतीत नसावी. लय वाईट. कुठू त्या मालकाला म्हणलं यात बटाटा नाही वांग आहे. मला म्हणला कुठला? मी सोलापूरचा आहे. मग म्हणलं शंकरपाळी कधी खाल्ली का? मी म्हणलं बऱ्याच वेळा. मग त्यात शंकर असतो का? मी नाही. मग ह्यात बटाटा नसलं म्हणून काय झालं म्हणलं. कोणाला कोणी सांगायचं? सगळे आगावशाने. आता शाळेतलं तरी चित्रच निघालंय. दप्तर ज्यादा झाले, पोरग वाळायला लागले. त्यात सरकार रोज एक कायदा काढते. सरकार रोज एक काय बधी तर ऑनलाईनच अभ्यास चालू केला. ऑनलाईन अभ्यास. गुरुजी मानगुटीवर बसून त्या पोराला काही येत नाही. ऑनलाईन लिहितो होय. अजून एक फॅड नाही. काय पाहिजे? हो. आणि गुरुजी मानगुटीवर बसून त्या पोराला येत नाही. आता दुसरं एक फॅड निघाले, ऑनलाईन लग्न.
हे न मोहळत त्यानं गड हिंगलजला हिनं मोहळत आपण मोबाईलवर अक्षरा टाकायच्या बर लग्न बी मला ऑनलाईन मान्य आहेत लेकर कधी बी ऑनलाईनच काय कायदे काढता लोकांनो एवढी मूर्ख जनता आहे भारतातली वय हा काय कळना विचित्र माणसं निघाल्या महिला मंडळ तुमच्या पाया पडतो सरक गुरुजीच्या पुण्यतिथीनं तुम्ही आलात पोरी लग्नाचे असल्या तर देऊन टाकावं गावगाव बिगर लग्नाचं संडे तसंच आहे तुम्ही जर पुरी नाही दिल्या ह्या सगळ्या पोरासांना तुळजापूरला सोडावं लागल आणि ही सगळी पोरं एकच गाणं म्हणते आधी आराधी आलाय नवा नवा ह्याला उदबत्ती लावा आराधी आलाय नवा नवा ह्याला उदबत्ती लावा घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ घालावा गोंधळ घालावा गोंधळ वासुदेव हरला वाजे हरी नाम संबळ वाजे हरी नाम संबळ घालावा गोंधळ घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ बापाच घाला येऊ तुमच्या गोंधळाला येऊ काम क्रोध करा मारा पूजा रुक्माईच्या वरा जेठे विठूचे देऊळ तेथे तुकयाचा गोंधळ घालावा गोंधळ घालावा गोंधळ